तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। त्या गोष्टीचं नाव आहे मुंगी आणि कबूतर। तर चला मी तुम्हाला ही गोष्ट सांगते। एक तळा होता, तिकडे एक मुंगी होती। तिला पाणी प्यायचं होतं, असं पाणी प्यायचं होतं म्हणून ती तळा तिला दिसतो, पण ती तळ्यामध्ये पाणी प्यायला जशी जाती तशी ती बुडायला लागती आणि मग ती बोलती वाचवा वाचवा। तिला पवायला येत नाही ना, म्हणून ती बोलती पडती ती पाण्यात आणि बोलती वाचवा वाचवा। मग कबूतर बघतो झाडावरनं, मग काय करतो ते कबूतर झाडाचं एक पान तोडून पाण्यामध्ये टाकतो। मग मुंगी कशी तर हळूहळू त्या पानावर जाऊन अशा हळूहळू पान ते किनाऱ्यावर पोहोचते। परत मुंगी बोलते, धन्यवाद मित्रा, तुम्ही माझी जीव वाचवलास, मी तुझे उपकार कवाच विसरू नाही शकत। परत कबूतर जातो आणि तुम्हाला उडून जातो। परत तुम्हाला याचा पुढचा भाग ऐकायचाय का नाही ऐकायचंय ना? व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका, पहिलंच सांगते। आता याच्या पुढचा पार्ट सांगते भाग। मग एक दिवशी असंच किनाऱ्याच्या तळ्याच्या बाजूला एक झाड असतं, तिकडं कबूतर बसला असतो। मग एक शिकारी येतो, तो आहे ना त्या कबुतरावर नेम धरतो, म्हणजे मारायला गोळी नेम धरतो आणि तीच मुंगी त्याला बघते ज्या कबुतराने तिला वाचवलेलं। ती मुंगी त्याला बघते, बोलते की अरे हा तर मित्र आहे, मुसीबत मध्ये आहे, ह्याला मारू देणार नाही। म्हणून ती मुंगी जाते हळूहळू आणि त्या शिकारीच्या पायाला चावा घेते आणि मग शिकारीचा नेम दुसरीकडे लागतो आणि कबूतर उडून जातो। मग तो कबूतर बोलतो, धन्यवाद मुंगीताई, तुम्ही माझा जीव वाचवलास। त्याच्याने आपल्याला काय कळतंय की उपकारचं जे फळ आहे ना, ते उपकारनंच फेडायचं। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं? लाईक शेअर सबस्क्राईब